आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारनं या नोटांवर बंदी घालून त्या चलनातून बाद केल्या होत्या. राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतल्या प्रस्तावित प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणं, निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुऱ्या आदींची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करून योजनेला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांसह नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्रालयात यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या राज्यातल्या 142 शहरांमधून प्रत्येकी किमान 2 प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्यात यावेत, असं ते म्हणाले. नांदेड ते मुगट दरम्यान आज सकाळी 9 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. आदिलाबाद नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस आज फक्त मुदखेडपर्यंतच धावेल. काचीगुडा मनमाड पॅसेंजर निझामबादहून 2 तास 10 मिनिटे उशिरा निघेल, तर मनमाड काचीगुडा पॅसेंजर नांदेडहून 25 मिनिटे उशिरा सुटेल. काचीगुडा नारखेड इंटरसिटी एक्सप्रेस मुदखेडहून 1 तास 25 मिनिटे, तर नारखेड काचीगुडा ही गाडी मालटेकडीहून 15 मिनिटे उशिरा सुटेल. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांसह महिलांनीही संघटित होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन शासनाचा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन जालना जिल्ह्यातल्या भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी केलं आहे. ग्रामस्थांसाठी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचे यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.